promise seen you winning, no? I promise, मम्मा. मी तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार. Promise. Promise. तारा, माझ्या शब्दाबाहेर न जाण्यातच तुझं भलं आहे बरं का. प्लीज माझं ऐक. ऐकशील ना? मी जोही विचार करीन तुझ्या चांगल्यासाठीच करीन. तारा, आता तुझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे क्षण येणार आहेत. तुला लग्न करायचं होतं ना? मी तुझ्यासाठी जोडीदार शोधलाय. प्लीज काहीतरी कर ना पारू, प्लीज. आता विचार येतोय ना प्रियाचा? एवढी मोठी चूक करताना प्रियाचा विचार नाही आला? काय करून ठेवलंयस यार? आदित्य सर, मला अजून सुद्धा वाटत नाही की प्रीतम सर असं काहीतरी करू शकतील. मलाही नाहीच वाटत. अच्छा प्रीतम आहे ना, हेल्दी फ्लर्टिंग करू शकतो, पण एखाद्या मुलीचं आयुष्य असं बर्बाद नाही करू शकत. माझा विश्वास आहे त्याच्यावर. तुझा विश्वास आहे आणि मी त्याचा आदर पण करतो, पण प्रिया आणि आई या दोन महत्वाच्या व्यक्तींचा अजूनही विश्वास नाही रे माझ्यावर. नको काळजी करू, आम्ही आहोत ना. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू सो मच. हे खाऊन घे. आलोच. मी आलेच, जेवून घ्या. That's my darling daughter. काय दिसतेस तू सुंदर. हॅलो माझी सोनी, कशी वाटली तयारी? अमेझिंग आहे डॅड हे सगळं. लव यू सो मच. आता आपले गेस्ट. ए वेटर इकडे. येस मॅडम. तुझा बो कुठे? हे तू असे कपडे घालून फिरणार आहेस का? माझा बर्थडे स्पॉइल नाही करायचा. मॅडम, ते मॅनेजमेंटने कपडे दिले नाही. कियारा, प्रिया, फारच वाईट झालं नाही सगळं? आपल्या दुश्मनावर पण ही वेळ येऊ नये बाई. फार वाईट वाटतंय तुझं. पण तुला खरं सांगू का, हे सगळे पुरुष आहेत ना, सगळे मेले एकसारखे असतात. यांना ना आपण घरातल्या बायका अशा शोभेची बाहुली वाटतो. आता पण बघ ना, तुझ्यासारखी इतकी सुंदर बायको आहे घरात, तर प्रीतमला काय गरज आहे त्या मुलीच्या मागे जायची? दामिनी काकू तसं नाहीये. प्रीतमची आणि तिची मैत्री मी त्यांच्या आयुष्यात येण्या आधीपासूनची. बाप रे, म्हणजे केवढी मोठी फसवणूक आहे तुझी. जर ती मुलगी आधीपासूनच त्याच्या आयुष्यात होती, तर मग तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक का केलं? दामिनी काकू, ते नाटक नव्हतं. प्रीतमचं खरंच प्रेम होतं माझ्यावर. डोंट टेल मी अबाउट युअर मॅनेजमेंट अँड ऑल. माझा फ्युचर हजबंड येणार आहे, एवढे इम्पॉर्टंट गेस्ट आलेत आणि तू असं फिरणार आहेस त्यांच्या समोर. चल निघ. गेट लॉस्ट. तुझा चिल चिल, कूल कूल कूल, शांत हो. आता आपल्याकडे गेस्ट येणार आहेत. मेहंदळे मॅडम, त्या अत्यंत संस्कारी बाई आहेत. त्यांना एक सुंदर आणि संस्कारी मुलगी हवी आहे. तेव्हा तू कशी वागणार? संस्कारी. आणि हो, आणखी एक गोष्ट,
त्यांना काळा रंग आवडत नाही म्हणून हे अशा रंगाचं डेकोरेशन केलंय. आवडलं? डॅडी डोंट वरी, आफ्टर ऑल मी तुमची मुलगी आहे. रंग कसे आणि केव्हा बदलायचे हे मला खूप व्यवस्थित माहिती आहे. तुम्ही बघतच राहा आज तुमची मुलगी काय काय करते ते. येस, ये मी भेटवतो तुला. थांबा सर, थांबा. हे बघा, विश्वंभर सरांची ऑर्डर आहे, तुम्हाला इथे गेटवरच थांबावं लागेल. का बरं? नाही म्हणजे आम्ही इथे असं गेटवर का थांबायचं? मी त्यांनाच बोलून घेऊन येतो. कमाल नाही. सर, सर, हा काय? मेंदळे फॅमिली आली. हो, ओके मॅडम, तुम्ही बोला, मी आलो जरा त्यांना भेटू. हा हा. सॉरी सॉरी, नमस्कार नमस्कार नमस्कार. आय एम सो सॉरी. खरं म्हणजे मीच त्याला उभं केलं होतं इथे. मला जातीने तुमचं स्वागत करायचं होतं, कारण आमच्यासाठी मेंदळे परिवार फारच महत्वाचा आहे. देख, मेंदळे परिवाराचं ठाकूर परिवाराकडनं स्वागत. थँक्यू, थँक्यू सर.